पवनसुत हनुमान महाराज की जय। सुख दुःख भया शोका मनोधर्म हे आवश्यक हरिहर ब्रह्मा त्रिगुणात्मक काल्पनिक संसार। या ठिकाणी असणार ताराला राम उपदेश करू लागलेले। आता हे सुख कुणाला आहे आणि दुःख कुणाला आहे हा विषय चालू झालेला आहे। आणि सुख आणि दुःख हे माणसाला निर्माण कशामुळे होतं तर त्याचं कारण एकच आहे। कारण हे आपलं मन एका ठिकाणी नसतं ना, हे मन इकडे धावतं कधी तिकडे धावतं आणि त्या धावण्यामध्ये या मनाला सुखाची आणि दुःखाची जाणीव होते। ह्या अशा प्रकारे राम सांगू लागले तारा इथं चित्त एकाग्र करावं लागतं आणि नामस्मरणाजवळ चित्त जर एकाग्र झालं तर त्या माणसाला दुःखाची जाणीव होत नाही। त्याच्याकरता दुःखातून जर बाजूला व्हायचं असेल आणि सुखाच्या पाठीमागे लागायचं असेल तर आपण त्या ठिकाणी रामाच्या नामस्मरणामध्ये हे आपलं चित्त एकाग्र करा। आपण हे अशा प्रकारचा सरनाथ महाराज या ताराच्या रूपानं आपल्या सगळ्या लोकांना उपदेश करू लागले। आत्मा गुणी गुणातीत तेही देह बाधा आलिप्त तेही विषयांचा दृष्टांत सुनिश्चित अवधारी। आता इथं जर विचार केला तर आत्मा कसा आहे त्या सगळ्याच्या वेगळ्या गुणाच्या वेगळ्या आणि हे जसं आत्मा कसा आहे आत्म्याचं एक स्वरूप सांगितलं किंवा देवासारखं प्रत्यक्ष आत्मा हा परमात्माच या गुणातीत या पण आपण त्याला त्याच्यामध्ये गुरफटून टाकलं आणि मग आपण जर त्याला त्याच्यात गुरफटून टाकलं आणि पुन्हा सुख दुःखाच्या अजून आपण पुष्टी करायला माझ्या जीवाला लय दुःख झालं त्यानं मला असं केलं मला लय वाईट वाटलं त्यानं मला असं म्हणलं मला लय सुख वाटलं। हे सगळं सुख आणि दुःख कुणी उत्पन्न केलं आपणच आपल्या मनानं ते असणारं दुःख उत्पन्न झालेलं आहे असं राम ताराला त्या ठिकाणी उपदेश करू लागले। स्फटिक कृष्ण वर्णे दिसे काळा पितो वर्णा दिसे पिवळा रक्त दिसे रक्त किळा तरी तो वेगळा तिरंगी। आता इथं जर विचार केला तर प्रश्न कसा आहे स्फटिक पांढरे शुभ्र आहे त्या ठिकाणी असणार पण आपल्या पाहण्याची दृष्टी कशी आहे ना त्या स्फटिकाकडे जर आपण काळ्या दृष्टीने पाहिलं तर ते काळा दिसतो लाल दृष्टीने पाहिलं तर लाल दिसतो पिवळ्या दृष्टीने पाहिलं तर पिवळा दिसतो आणि त्याचं मूळ रूप जर पाहिलं तर पांढरं शुभ्रच आहे का नाही। मग ही जशी आपली वासना असेल आणि जसं आपण वासनेच्या माग पळत जाऊ अंतरनाथ महाराजाची मुळात म्हणजे ना वासनेच्या संगे नका जाऊ म्हणा आणि पहा त्या रावणात कैसे झाले म्हणून बाबांनो आपली वासना पळू देऊ नका। वासना एका जागेवर ठेवा आणि ती एका जागेवर म्हणजे रामनामस्मरणामध्ये ती वासना जागेवर कायमची ठेवा अशा प्रकारचा नाथपरंपरा सांगतो। देवी आत्मा संसारात ते गुण गुणी गुणातीत ऐसा जोडला ज्या परमार्थ त्या नवे प्राप्त सुखा। या ठिकाणी नाथ महाराज काय सांगायला लागले अरे हा आत्मा गुणातीत आहे आणि आपण त्याला जशा मार्गाने लावू त्या तशा मार्गाने चाललेला आहे नाही राजभाऊ महाराज थोडं 2 मिनिटात सांग ते तुम्ही होते राजन मामा तुम्ही म्हणता वारीला निघालो आम्ही वारीला
आणि किसकिंदा कांड माझ्या सोबत होतं, कारण माझं वारीमध्ये दरवर्षी किसकिंदा कांड असतं दिंडीमध्ये, त्याकडेच त्या कडेला. तर मी विचारलं मला कोणी वाचणार आहे का, चारदारीचे लोक आले ते म्हणले. मी म्हणलं नक्कीच याच्यामध्ये कुणीतरी वाचणार असणार. एसटी मध्ये आम्ही बसलो आणि विचारलं कोणी वाचणार आहे का, म्हणजे आहे. आणि जे आम्ही एकदा आम्ही किसकिंदा कांड सुरू केलं का 3 आते, जेवायच्या अगोदर 2 आते आणि जेवण करून 1 आते. एसटी मध्ये आमच्या काही माता मावल्या होत्या, त्या माता मावल्या म्हणजे महाराज आमच्या जे 3 शनिवारचे 3 आते जायचे होते ते म्हणजे आम्हाला एक ऐकायला मिळाले बरं का. अरे उपकार झालं. मी म्हणलं बरं झालं बाबा, देवाला म्हणा सेवा करायची. तशी बाबांनो ही वासना 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 रामनामामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध ठेवा, प्रसिद्ध ठेवा, प्रखर ठेवा. त्या वासनेला इकडं तिकडे पळू देऊ नका. आणि वासना इकडे तिकडे पळाले की मग दुःखाला काही कमीच नाही. पण वासना रामनामाजवळ जर त्या ठिकाणी स्थगित झाली तर सुखालाच काही कमी नाही. त्या अशा प्रकारचं नाथ महाराज पुन्हा ऐसी व्हावया निज प्राप्ती अवश्य पाहिजे सत्संगती. त्याचे निसंगे विषया विराती तय परमार्थी अधिकार. इथं अधिकार सांगायचे बाबा नाथ महाराज जातात. ज्या माणसाला परमेश्वराची प्राप्ती पाहिजे तर त्याला काय करा, संतांची संगती करा. कारण संतांची संगती मनोभावच्या गती आणि आकळवात्रीपती येणे पंथी. हे अशा प्रकारे संतांच्या संगतीमध्ये परमेश्वराची प्राप्ती आहे. हॅलो.